स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये। तर आणखी एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मैत्रिणींनो, जे आपल्या घरामध्ये कधी अनवॉन्टेड स्मेल खूप स्ट्रॉंग स्मेल यायला लागतो। रूम फ्रेशनर जरी मारलं तरी एक ठराविक काळापुरता ते स्मेल नाहीसा होतो आणि नंतर परत स्मेल यायला लागतो। तर त्याच्यासाठी एक परमनंट सोल्युशन मी घेऊन आलेली आहे। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। तर चला जास्त वेळ न घालता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया की मी कोणतं सोल्युशन बनवते ज्याच्याने की आपल्या घरातली दुर्गंध नाहीशी। तर चला सगळ्यात आधी आपण साहित्य बघून घेऊया। साहित्यामध्ये मीठ घेतलेलं आहे, 2 कंटेनर आहेत जे की आपण टाकून देतो असे कंटेनर घ्यायचे आहेत। इकडे पायनॅपल एसेन्स घेतलेला आहे आणि कोणता पण स्ट्रॉंग परफ्यूम तुम्ही घेऊ शकता। मी इकडे अत्तरचा उपयोग करते आणि हे आहे कम्फर्ट, एक कातर आहे, एक रबर बँड आहे, एक साधी पिन आहे आणि एक छोटा पेपरचा तुकडा घेतलेला आहे। तर एवढीच सामग्री आपल्याला लागणार आहे। तर सगळ्यात आधी आपण ह्या दोन्ही कंटेनरमध्ये मीठ भरून घेऊया। तर तुमच्या ह्याच्यानुसार केवढं भरायचं आहे ते, तर मी दोन्हीमध्येही समान समान मीठ भरते आहे। तर मिठाऐवजी तुम्ही आपली जी माती रेती असते त्याचाही उपयोग करू शकतात किंवा बेकिंग सोड्याचा पण उपयोग करू शकतात। आता ह्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये मीठ घेतलेलं आहे आणि हे जे आपले एसेन्स आहेत पायनॅपल एसेन्स, ह्याचे 2-3 ड्रॉप्स मी याच्यावर टाकून घेणार आहे। ह्याचा स्मेल खूप स्ट्रॉंग असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे। आणि नंतर थोडंसं शेक करून घेतल्याच्या नंतर मी इकडं अत्तरचा उपयोग करते, तुम्ही कोणत्याही परफ्यूमचा उपयोग करू शकता। आणि या अशा कंटेनरच्या साईडला मी असा अत्तर लावून घेते कारण जेणेकरून ते अत्तर पूर्ण ह्या कंटेनरला चिटकून राहील। तर अशा प्रकारे मी स्ट्रॉंग अत्तर घेतलेलं आहे आणि 2-3 मी ह्याच्यामध्ये घातलेले आहेत लवंगा आणि असं हे बंद करून घ्यायचं आहे। बघू शकता, बंद करून घेतल्याच्या नंतर असे ह्याला छोटे छोटे होल करून घ्यायचं आहे आणि एक मोठा होल करून घ्यायचा आहे। आणि बघू शकता हे आपलं रूम फ्रेशनर तयार झालेलं आहे परमनंटवालं। तर आता दुसरं पण बनवून घेऊया। मी लवंगा याच्यासाठी टाकते की मिठाला पाणी वगैरे नाही सुटणार आहे लवंगानी। तर इकडे पण मी टाकून घेते लवंगा किंवा मिरेही टाकू शकतात तुम्ही। आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहेत कम्फर्ट। कम्फर्ट जे आपण कपड्यांसाठी वापरतो। कम्फर्टचा स्मेल खूप स्ट्रॉंग असतो आणि तितका सुगंधित पण असतो। तर मिठामध्ये कम्फर्ट घालून घ्यायचा आहे। कम्फर्ट घातल्याच्या नंतर मीठ वितळणार नाही आहे कारण हा लिक्विड पदार्थ असला तरी पाणी नाही आहे, तर मीठ हे कम्फर्टमध्ये वितळणार नाही आहे। आणि थोडेसे 2-3 ड्रॉप मी पायनॅपल इसेन्सचे वरतून घालून घेते। आणि आता काय करायचं आहे, ह्या कंटेनरला आपल्याला होल करायचे आहे। तर मी इकडे आपला जो स्पून असतो काठ्यांचा तो गॅसवर गरम करून घेतलेला आहे आणि आरामशीर आपण ह्या कंटेनरच्या वरच्या बाजूस किंवा ह्या झाकणाला असे होल करू शकतो। तर असे व्यवस्थित होल करून घ्यायचे आहे जेणेकरून ह्याच्या आतला सुगंध मस्त बाहेर दरवळत राहील। तर बघू शकतात आपलं परमनंट आणखीन एक रूम फ्रेशनर तयार झालेला आहे। तर आता चला ह्याला सेट करूया। तर याचा स्मेल इतका छान येत होता की मला राहतच नव्हतं आणि ह्या पहिल्या कंटेनरचा खूप छान स्मेल येत होता। 2 प्रकारचे आपले रूम फ्रेशनर बनलेले। तर आता हे काचेच्या बाटलीतलं जे कंटेनर आहे, हे रूम फ्रेशनर जे आपण बनवलेलं आहे बघा, हे नंतर असं जेली जशी होते तसं होतं, हे क्लेसारखं होतं। आणि आता ह्याला आपण सेट करूया। मेन डोअर आहे, एंट्रन्स आहे, तर साहजिकच आहे आजूबाजूतून खूप घाणेरडा वास येत राहतो। तर मी आता हे इकडे वरती जी जाळी आहे इथे हे कंटेनर मी सेट करणार आहे। तर त्याच्यासाठी ही जी छोटी बास्केट मिळते कुठल्याही लोकल शॉपवर, ती मी इकडे सेट करून घेतलेली आहे। आणि ह्याच्या आतमध्ये मी हे कंटेनर सहज ठेवून देणार आहे। एकदम साध्या आणि सरळ पद्धतीने, बांधायची वगैरे काही गरज नाही। ह्या जाळीमध्ये ह्या बास्केटमध्ये मी कंटेनर ठेवून दिलेला आहे। आता जेव्हा केव्हा दारातून एंट्रन्स होईल तर असा सुगंध येईल। आणि आता दुसरं कंटेनर जे बेडरूममध्ये ठेवणार आहे, एक हॉलमध्ये ठेवलेला आहे आणि आता एक इथे ठेवणार आहे। तर बघा मस्तपैकी असं ठेवून घ्यायचं आहे। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। माझा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही पण असं घरातल्या घरात रूम फ्रेशनर नक्की तयार करून बघा। तर आपलं इकडे सेट झालेलं आहे। बाय सगळ्यांना।